आपल्यासोबत राज्यमंत्री पदाची शपथ घेतलेले राष्ट्रवादीचे आमदार इंद्रनील भाऊ नाईक आहेत। भाऊ, काय सांगाल? पहिल्यांदा राज्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे, मनोहर भाऊ नंतर तुमची मंत्रिपदी वर्णी लागलेली आहे, काय सांगाल? नाही, आनंद होतोय, कारण की नाईक परिवाराला एक परंपरा होती आहे आणि मागच्या 10 वर्षात ती खंडित पडलेली सारखं झालं होतं। पण यावेळेस माझं मत आहे की सन्माननीय अजितदादांनी मला संधी दिली, जबाबदारी दिली, मोठी जबाबदारी दिलेली आहे। राज्यमंत्री म्हणून निश्चितच थोडेसे कॅबिनेटपेक्षा कामं थोडे कमी असतात, पण जबाबदारी ही मंत्री म्हणून फार मोठी राहते। पहिले मतदारसंघाचा विषय राहायचं, पण आता पूर्ण महाराष्ट्राचा विषय राहील। खाते जे काही मिळतील त्याच्यावर कामाची दिशा पण आम्ही 2 दिवसात ठरवू आणि आता फक्त फोकस आमचं विधानसभेच्या कामकाजावर आहे। नक्कीच पुसद विधानसभेमध्ये विजय मिळवताना मोठा मताधिक्य जनतेने दिलेला आहे, त्यांच्या तर तुमच्या जनतेच्या अपेक्षा तुमच्याकडून असतील, मात्र आता कुठेतरी मंत्रिपदाची जबाबदारी असते, निश्चित राज्यातील जनतेचं लक्ष तुमच्याकडे असणार आहे। नाही, निश्चितच मंत्री म्हणजे तुम्ही सर्वप्रथम तर एवढा मोठा जो विजय झालेला आहे महायुतीचा, तर अपेक्षा जास्त असतील लोकांच्या, तर त्याच्यावर खरं उतरणं म्हणजे त्याच्यासाठी मेहनत जास्त करणे आहे, काम जास्त करणं आहे, दिवस रात्र पूर्ण वेळ त्यांच्यासाठी देणं आवश्यक आहे। ते आम्ही द्यायची आमची तयारी आहे। खरं तर या मंत्रिमंडळामध्ये बंजारा समाजाचं 2 प्रतिनिधित्व करणारे मंत्री यावेळेस संजय बरोबर, तर तुम्ही दोन्ही मंत्री असणार आहात। काय समाजाचे नेमके प्रश्न यावेळेस या 5 वर्षामध्ये तुम्ही मांडले? ज्या दिवशी समाजाची बैठक होईल त्या दिवशी समाज बांधवांकडनं सर्व काही समस्या ऐकून घेणार। काही समस्या जुन्या आहेत, काही नवे असू शकतात, तर ते मार्गी लावायचा प्रयत्न तिथे 100% करणार। पण त्याला समाजकारण राजकारण हे वेगळे विषय असल्यामुळे राजकारणामार्फत जेव्हा जेव्हा समाजकारण किंवा समाजाचे विषय येतील समोर, तर त्याला पण निश्चित रूपाने आम्ही सविस्तर समाज बांधवांकडून ऐकून त्याचं कसं निवारण करता येईल। सन्माननीय संजय राठोड साहेब कॅबिनेट मंत्री आहे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली पण आम्ही तिथे समाजाचे काम करू व्यवस्थित आणि जे कुठलेही प्रश्न ते डोळ्यासमोर येतील आमच्या, त्याला 100% आम्ही तिथे मंत्रिमंडळाचा विषय असो किंवा विधिमंडळाचा विषय असो त्याच्यात मार्ग काढण्याचा प्रयत्न करू शकतो। राज्यमंत्रीपद मिळालेलं आहे, कुठेतरी कॅबिनेटची अपेक्षा होती, कारण मिळालेला जो मंत्रिपद आहे त्यामध्ये समाधानी आहे? नाही, बघा, मंत्रीपद पाहिजेत असेल तर इच्छा कॅबिनेटची सर्वांनाच असते, पण माझं मत आहे तुमची जर इच्छा असेल काम करण्याची, चांगलं काम करण्याची, तर राज्यमंत्री पण हा सुरुवात आहे। राज्यमंत्री म्हणून चांगलं कामकाज जर केलं आपण तर निश्चितपणे काही दिवसात प्रमोट पण होऊ शकतो आपण। तर माझं मत आहे की राज्यमंत्री म्हणून पहिल्यांदा जर कामकाज केलं तर त्याचं एक्सपिरियन्स येईल, कामकाजा अनुभव येईल आणि काम चांगल्या रीतीने करता येईल तिथे सिनियरच्या अंडर राहून। खूप धन्यवाद भाऊ लोकशाही बोलण्याबद्दल। हे होते इंद्रनील नाईक, पुसद विधानसभेत प्रतिनिधित्व करताना पहिल्यांदा जे आहे त्या राज्यमंत्री पदाची त्यांच्यावरती जबाबदारी असल्याने आता राज्यातील जनतेचं काम करणार अशी प्रतिक्रिया त्यांनी लोकशाही मराठीशी बोलताना दिली आहे। लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।